नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला गव्हाच्या पिठापासून रेसिपी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? 1 वाटी गव्हाचं पीठ, 2-3 चमचे मोठे असे रवा लागणार आहे आणि 1 छोटी वाटी दही लागणार आहे मैत्रिणींनो. ते सुद्धा थोडं आंबट पाहिजे. आता ही 1 वाटी मोठी गव्हाच्या पिठाची आहे, ती आपल्याला बाउलमध्ये घालून घ्यायची आहे. आता गव्हाचं पीठ घातलेलं आहे 1 वाटीभर. त्यामध्ये आता आपल्याला काय घालायचं आहे पहा. 2-3 चमचे असे रवा आहे. तुम्ही बारीक घ्या, मोठा घ्या, कोणताही चालेल, पण रवा हा घातलाच पाहिजे. 2-3 चमचे. आता 1 वाटी आहे छोटी, ती दही घालून घेतलेलं आहे. दही आपल्याला आंबट हवं आहे. आंबट दह्याचा ही रेसिपी अगदी वेगळी आणि चव भारीच लागते. नक्कीच तुम्ही कधीही पाहिली नसणार आहे रेसिपी. गव्हाचं पीठ म्हटलं का हेल्दी रेसिपी. मैदा किंवा आणखीन काही बेसन वगैरे घेतलं का ते थोडंसं पचायला जड जातं, पण गव्हाचं पीठ हे सगळ्यांना पचायला हलकं जातं. आता त्यापासून आपल्याला छान एक रेसिपी बनवून घेऊ. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून. रवा, दही आणि गव्हाचं पीठ गुठळ्या न होऊ देता आपल्याला ही पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते ही रेसिपी. तुम्ही नक्कीच कधी पाहिली नसेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण ही रेसिपी कुणी पाहुणे आल्यावरती सुद्धा करू शकता, नाश्त्याला करू शकता किंवा जेवताना तोंडी लावायला सुद्धा ही रेसिपी करू शकता. आता गव्हाचं पीठ थोडं चिकट असल्यामुळे थोडा वेळ लागतो भिजवायला, पण हळूहळू थोडं थोडं पाणी घालून आपण छान गुठळी न होता पीठ भिजवून घेतलेलं आहे पहा. याप्रमाणे पीठ भिजवायचं आहे. छान हलवत राहायचं आहे, म्हणजे पीठसुद्धा हलकं होतं मैत्रिणींनो, आपण दही घातल्यामुळे. आता हे पीठ आपलं झालेलं आहे. याप्रमाणे करून घ्यायचं आहे. हे पीठ आपल्याला थोडा वेळ 10-15 मिनिट असंच ठेवून द्यायचं आहे बाजूला, आणि नंतर त्याच्यामध्ये काय घालायचं आहे ते पाहू. आता ठेवून दिल्यानंतर कांदा 1 मोठा मी घालून घेतला त्याच्यामध्ये कापून, आणि कोथिंबीर भरपूर घालायची. 1 हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला थोडा ठेचा आहे, अद्रक, लसूण, जिरं आणि 1च हिरवी मिरची घातलेली आहे, त्याचा थोडा ठेचा घालून घ्यायचा. आता हे घातल्यानंतर थोडं मिक्स करून घेऊ छान असं. मैत्रिणींनो, रवा आणि गव्हाचं पीठ आणि आपण घातलं होतं त्याच्यामध्ये दही, हे थोडंसं मुरायला ठेवायचं मैत्रिणींनो पीठ 10 मिनटं तरी. आता त्यामध्ये आपण साखर घालून घेऊ अर्धा चमचा. चवीनुसार मीठही घालायचे आपल्याला त्यामध्ये. तुमच्या अंदाजाने घाला, कारण हिरवी मिरची आपण घातलेली आहे, त्यामुळे कोणाला किती मिरची लागते म्हणजे खायला ते तुम्ही घालायचं आहे. कारण तिखट लागतं कोणाला, कोणाला थोडं कमी तिखट लागतं. मुलांना खायचं असलं तर खरंच कमीच तिखट करा. आता आपण हे सगळं बेटर करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, हे पहा छान झालेले आपलं बेटर. त्यामुळे थोडंसं आपण लाल तिखट घालायचे आहे. काश्मीरी घाला किंवा बेडगी मिरची मसाला असेल तोही चालेल, आणि हळदही चालेल, कारण हे थोडंसं घातलेलं किंचित का त्याचा कलर सुंदर येतो मैत्रीण. आता छान फेटून घ्या एकदम हलकं होस्तोपर्यंत पीठ. गव्हाचं पीठ थोडं जड असल्यामुळे पटकन हलकं होत नाही.
आता आपण त्याला छान फेटून तर घेतलेलं आहे. बाजूला ठेवून आपण कढई ठेवायची आहे गॅसवरती तेल गरम करायला. आणि तेल गरम झाल्यानंतर मैत्रिणींनो, आपल्याला हे फुरफुरे वडे करायचे आहेत. पाण्याचा हात घ्यायचा आणि छान छोटे छोटे असे फुरफुरे वडे करायचे. हाय का नाही वेगळी रेसिपी, तुम्ही कधी पाहिलीच नसेल. आणि पाहिली असली तरीसुद्धा मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तुमच्याकडे बेसन पीठ नसलं तरीसुद्धा ही फुरफुरे वडे इतके छान लागतात का चव अप्रतिमच लागते. नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. फुरफुरे वडे म्हटलं का थोडासा पाण्याचा हात घेतला का पटापट सुटले जातात. आणि छोटे छोटेच करायचे म्हणजे फ्राय व्हायला कुरकुरीत होतात आतमधून. जरा मोठे जाड केले का आतमधून कुरकुरीत होत नाही. गव्हाच्या पिठामुळे चिकट न होता रव्यामुळे आपले हे फुरफुरे वडे जाळीदार आतून भारीच होतात. दही घातल्यामुळे चवीला खरंच अप्रतिम झालेले आहेत. आता छान खरपूस आपल्याला तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित, याप्रमाणे गोल्डन होस्तोपर्यंत. आता मी तळून घेते सगळे ह्याचप्रमाणे, त्याच्यानंतर आपण वाढून घेऊ. हे वडे तुम्ही असेच खाऊ शकता, चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा सॉसबरोबरसुद्धा खाऊ शकता, किंवा काहीही नसलं तरीसुद्धा हे कुरकुरीत वडे तुम्ही असेच चहाबरोबरसुद्धा खाऊ शकता. कुठे बाहेर गेलात फिरायला तरीसुद्धा हे वडे 2 दिवस तरी नक्कीच टिकणारे आहेत. करून पहा. परत एकदा सांगते, रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता, तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काय फरक करायचा असला ते सुद्धा सांगू शकता. आता झालेले आपले फुरफुरे वडे तयार.